हॅलो, गुड मॉर्निंग। आज शनिवार आहे आणि सकाळची सुरुवात चहाने झालेली आहे। सगळं काम झालेलं आहे। आता चहा घेऊन मी ऑफिसला जाणार आहे। चहा गरम करायला ठेवला आहे। त्याच्याबरोबर एका साईडला डब्बा भरते, माझा ऑफिसचा डब्बा बॉटल भरते आहे। तर आता मी ऑफिसला चालले। काल सिद्धेश होता, काल तो मला सोडायला आला होता। अजून चालत स्टॉप पर्यंत जाणार आहे आणि तिथून पुढे रिक्षाने जाणार आहे। मी आता मंदिरात चालले स्वामी समर्थांच्या। म्हणजे मी ना जास्त करून शनिवारचे जाते। कधी जर मला म्हणजे असं मी कधीही जाते, दिवस असं माझा ठरलेला नसतो। माझ्या मनात आलं की मी जाते मंदिरात। सो आता मी मंदिरात जाऊन मग मी तशीच ऑफिसला जाणार आहे। आता ऑफिसमध्ये पोहोचले मी। आता बघू ऑफिसमध्ये काय काय काम आहे थोडंसं काम, ते करून लगेच होईल। ऑफिसमधून निघाले संध्याकाळी, तर तिथं मार्केट लागलं होतं। मग तिथं भाज्या घेतल्या, दोडका घेतला, म्हणजे शिरोळी घेतली आणि टोमॅटो घेतले, परत मक्का घेतली, पुन्हा मक्का घेतली, अद्रक घेतला आणि मग निघाले। तिथं पाणी खूप साचलं होतं, त्याच्यामुळे जास्त काय थांबले नाही। भाज्या पण स्वस्त होत्या, जास्त पण खूप महाग नव्हत्या। घरी आल्यानंतर ऑलरेडी अर्ध काम झालं होतं, म्हणजे अर्ध काम केलं होतं की भाकरी केल्या, भात केला, टोमॅटोचं सार केलं। त्यानंतर शिरोळ्याची चटणी करत होते। मग ते कांदा वगैरे कापला, त्यासाठी मिरची कापून ठेवली, लसूण ठेचून ठेवला आणि शिरोळी आहेत ते त्याची वरची ती धागा असतो तो काढून तो खिसला खिसणीने। आणि त्याचं आता मी ह्याच्यात लोखंडाच्या तव्यामध्ये ह्याची चटणी करणार आहे। त्यासाठी मी थोडंसं तेल घेते, त्याच्यामध्ये तेल घेतल्यानंतर जिरं टाकणार आहे। मला जिरं हे पर्सनली भाजीमध्ये खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे जिरं टाकणार आहे त्याच्यामध्ये। आणि ते झाल्यानंतर मग लसूण टाकून चांगलं लाल होईपर्यंत परतून घेतो लसूण। आणि त्यानंतर मिरची आणि कांदा, तो पण एकदम मीडियम गॅसवरती, एक जास्त बारीक नाही, कारण लोखंडाचा तवा आहे त्यामुळे एकदम बारीक गॅस केला ना की तो लगेच थंड होतो। त्यामुळे मीडियम गॅसवरती तो चांगला परतून घ्यायचा। ह्याच्यामध्ये नंतर हळद टाकले मी, हळद टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर किसलेला दोडका, शिरोळी जी होती ती टाकली। ह्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकलं नाही, कारण दोडक्याला मुळातच खूप पाणी असतं आणि त्या पाण्यातच तो चांगला शिजतो सुद्धा, त्यामुळे ते खूप चांगलं। ते टाकल्यानंतर कांदा, मिरची आणि लसूण, जिरं वगैरे ते खूप चांगलं तव्यावरती मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे खूप चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी।
आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि खोबरं टाकायचं आहे। खोबरं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालतं। त्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं। खूप बारीक गॅसवरती एकदम ते चांगलं शिजवून द्यायचं। ते त्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही, ते त्याच पाण्यामध्ये चांगलं शिजतं। किचन खूप मेसी झालं होतं, त्यामुळे मी थोडंसं किचन साफ करून घेतला। भांडी स्वयंपाकाचीच भांडी होती, मग ती भांडी घासली। तर माझी भाजी करून रेडी झालेली आहे। हे बघा अशी झालेली आहे, मस्त लागते, खायला पण खूप छान लागते। तर जेवायला आता नाचणीची भाकरी आहे, भात झालेला आहे, टोमॅटोचं सार केलेलं आहे
आणि ही दोडक्याची चटणी.